बाबासाहेबांची जयंती आहे. ज्यांनी बाबासाहेबांना घडवलं आणि आजचा हा जर खऱ्या अर्थानं जर आपण इतिहास पाहिला, 7 तारखेला त्यागमाता रमाई भीमराव आंबेडकर जयंती, आज त्यांच्या आईसाहेबांची जयंती. हा एक महिलांसाठी विशेष गौरवाचा दिवस आहे. 100 वक्त्यांना बोलणं आणि माझ्या रमाईच्या दिकीनं आणि भीमाईच्या दिकीनं वाकड्या तकड्या शब्दात कसं का मांडणी करणार तेही बोलणं ही खऱ्या अर्थाने जयंतीचं एक सार्थक ठरल. त्यासाठी सविताताईसाठी सर्वांनी टाळ्या. मित्रांनो, आपण मगाशी सांगितलं की कार्यकर्ता कसा असला पाहिजे. शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, चंद्रकांताताई सोनकांबळे यांचंही स्वागत झालं आहे. त्यांच्याही टाळ्यामधून सर्वांनी स्वागत करायचे. तसेच राजेंद्र कांबळे साहेब त्यांचेही स्वागत झालंय. त्यांनी मंचावर यायचे. तसेच आजचे सत्कार मूर्ती सगळेच येतात साहेब पुढे या. गायकवाड साहेबांना घेऊन या. एवढा महत्वाचा आहे. तंत्र पाणी नगर शौक आहे. सर्वांना टाळ्यावर कसे दुसरे फुले शाहू आंबेडकरी चळवळ फुलं काय मागे असते त्या दिवसामध्ये आणि पावलामध्येच नव्हे तर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा त्यांचे चळवळीचा खरा शिलेदार काव्यश त्यांनी चळवळीत खऱ्या अर्थाने काम केलं. अशा स्वागत करा. फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला लढाऊ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख झाली. आनंद वाटतंय आम्हाला. गावात लोकनेत्या आदरणीय चंद्रकांता सोनकांबळे यांचाही सन्मान होत आहे. मंगळी सुद्धा आलेले आहेत. आदरणीय विजय आहे त्यांचा. विजय साहेबांना सर्वांनी टाळ्या वाजवून सांगितलं. विभागाच्या वतीनं कार्यक्रम आपला आता सुरुवात झालेली आहे. कृपया सर्व बसा. इथे घ्या, वरती घ्या. आणि अजय पैसे हे आपल्याला शुभेच्छा देतील. तसेच अजय पैसे तंत्रपाळे आणि या कार्यक्रमास उपस्थित आमच्या नेत्या इलाबाई ठोसर, आमचे नेते अजितभाई शेख, त्याचबरोबर आमच्या महिला आघाडीच्या नेत्या रुक्मिणीताई पाटील, श्रमिक आघाडीचे आमचे महाराष्ट्राचे नेते विनोदजी चांदमारे, त्याचबरोबर शहराचे आमचे नेते गौतमजी गायकवाड साहेब, श्रीमंतजी शिवशरण साहेब, त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवक माननीय राजेंद्र कांबळे साहेब, पिंपरीचे आमचे अध्यक्ष मान्य दादा शिरोळे, त्याचबरोबर संदीप तोरणे, अक्षय गुणगाव, त्याचबरोबर विलासजी गरड साहेब, विलासजी पाटील साहेब, त्याचबरोबर कार्यक्रमाचे संयोजक सर्वच आहेत. त्यातले एक संयोजक बाबा सर्वदे, त्याचबरोबर आमचे उबाळे साहेब, सर्व सत्कार करा ते बुद्धविहारासाठी. उबाळे साहेबांचा सत्कार आहेच. आपण सर्व प्रमुख उपस्थित बंधू आणि भगिनी, कोणाचं नाव राहिलं असेल तर सॉरी. खरं तर सर्व या 2 नगरसेवकांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करते. कारण मागची एकच नगरसेवक असलेला आपला इतिहास होता, त्यात 2 नगरसेवक आलेले म्हणजे आपली नगरसेवकांची संख्या 1 वाढलेली आहे. आणि रिपब्लिकन पक्ष म्हणून हे नगरसेवक आले आहेत. तशी नोंद झालेली आहे. दोन्ही नगरसेवक नवीन एक पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. तसं कामही त्यांनी त्यांच्या प्रभागात केलेलं आहे. कुणालनी मागच्या 3-4 वर्षापासून काम चालू केलं होतं प्रभागामध्ये. स्वतः त्यांनी ऑफिस टाकलेलं आहे. स्वतः मुलगी कामाला ठेवलेली आहे. सर्व कष्टकऱ्यांचे फॉर्म भरण्यापासून पॅन कार्ड, आधार कार्ड काढण्यापर्यंत, रेशन कार्ड, ही सर्व कामे त्यांच्या ऑफिसमध्ये चालू होती. पक्षाचं काम चालू होतं. आणि यासोबत
वॉर्डामध्ये प्रभागामध्ये त्या लोकांची नागरिकांची कामं ही कोणाची गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे। नगरसेवक कोण होऊ शकतं त्याचे जिवंत मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आहे कोणाला आवडतं। काम केल्याशिवाय आपण नगरसेवक होत नाही। निवडणूक आली की आपण म्हणतो मला तिकीट द्या, मला तिकीट द्या, पण आपण तिकीट कसं द्यायचं? प्रत्येकाला असं वाटतं की मी आठवले साहेबांसोबत 40 वर्ष काम करतो, 20 वर्ष काम करतो, मला तिकीट द्या। तुम्ही चळवळीत 40 वर्ष काम करण्याचा आणि नगरसेवक होण्याचा काही संबंध नाही। 17,700 म्हणजे 18,000 मते आणि 10,500 मतांच्या फरकाने ते निवडून आलेले आहेत। म्हणजे आपण निवडून येताना सुद्धा तसं काम केलं पाहिजे। आपले खूप वॉर्ड आहेत, खूप प्रभाग आहेत आपल्या शहरामध्ये की जिथे आपण निवडून येऊ शकतो, परंतु आपले जर कार्यकर्ते कामच करत नसतील आणि निवडणुकीत मला तिकीट द्यायचं म्हणत असेल तर कसं शक्य आहे? तुम्ही काम करताना तुमचा सर्वे रिपोर्ट असतो, तुमचं तिथलं काम असतं, लोक सांगणार असते की यांना तिकीट आहे, तुमचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये, तुम्ही त्या 5 वर्षात काय काम करता, कुणाला भांडता, तुमची कामाची पद्धत काय आहे, तुमचं राहणीमान कसं आहे, तुमची बोलण्याची पद्धत काय, तुमचा अभ्यास कसा, तुम्ही किती लोकांच्या मैत्रीला जाता, किती लोकांच्या लग्नाला जाता, किती लोकांच्या हॉस्पिटलसाठी त्यांना जाऊन मदत करता, किती लोकांची बिलं माफ करता, किती लोकांसाठी पोलीस स्टेशनला जातात, त्यांना अटक केलेल्यांना सोडवता, ही सगळ्या कामांची यादी ते निवडून मिळवताना होत असते। ही कामं आपल्याला केली पाहिजे तरच आपण नगरसेवक होऊ शकतो। सगळेच काही नगरसेवक होत नाही, त्यातला एखादा दुसरा नगरसेवक होत असतो। त्यामुळे कुणाला आवडतं जे कष्ट केलेले आहेत त्या कष्टाचं फळ म्हणजे ते निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या सोबतच त्यांच्या प्रभागाची परिस्थिती, आपल्या काही वस्त्या आहेत, भाजपला मानणारा मोठा वर्ग तिथं आहे, मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, मला वाटतं बिल्डिंग मधलं मतदानच त्यांचं साधारण 15,000 मतदान तर बिल्डिंग मध्येच असेल की जे भाजपला मानणार आहे आणि आपली भाजप बरोबर युती झाल्यामुळं आदरणीय आमदार शंकरराव जगताप यांनी कुणाला तिकीट दिलं आणि निवडून आणण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। त्याचबरोबर आपण दुसरे नगरसेवक धर्मपालजी तंतरपाळे हेही गेले अनेक वर्ष चळवळीचे काम करतात। ते आपल्या पक्षात आले हे फार उशिरा, परंतु गेले अनेक वर्ष ते चळवळीमध्ये काम करतात, गोरगरिबांची कामं करतात, रेशन कार्ड काढून देण्यापासून सगळी कामं चालत जाऊन थांबून ऑफिसमध्ये 2-3 तास थांबून ते लोकांची कामं करतात। चिखला ते कष्ट करतात, काम करतात, त्यामुळे त्यांनी म्हणजे आरपीआय मध्ये येऊन त्यांना पद मिळणं हे एक निमित्त आहे, परंतु त्यांनी इतके वर्ष केलेल्या कामाचे फळ आहे की त्यांना संधी मिळाली, तर त्यांचा मी मनपूर्वक आभार मानते। खरं तर मतमोजणीच्या वेळेला ते घरी गेले होते की मी काही निवडून आलो नाही, कारण सगळे 3 शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते, त्यांची एक जागा बाकी ती पण पुढेच होती, त्यामुळे ते घरी गेले। घरी गेल्यानंतर त्यांना एकाने फोन केला का तुम्ही निवडून आलो, तुम्ही परत या, ते म्हणे नाही मी मागं होतो, नाही या म्हणे तुम्ही, आणि परत आल्या होत्या, जेव्हा त्यांना हातात सर्टिफिकेट दिलं तेव्हा त्यांना खात्री पडली अरे मी निवडून आलोय। त्यामुळं त्यांचं यश, दोघांचं यश आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे। आपण हे का सांगत असतो, 2 नगरसेवक आणि हे दोन्ही नगरसेवक मला खात्री आहे रिपब्लिकन पक्षाच्या नावानेच महापालिकेत काम करतील, रिपब्लिकन पक्ष रामदास आठवले साहेबांच्या नावानेच महापालिकेत काम करतील आणि ते जर विसरले तर त्यांना आपण सगळेजण आठवण करून देऊ की तुम्ही आरपीआयचे नगरसेवक आहात आणि ते काम करणारे नगरसेवक आहेत, त्यांनी खूप कष्ट केले आहेत। आपल्याला 5 जागा मिळाल्या होत्या, माझी एक जागा 700 मतांनी मी पराभूत झाले, परंतु मला त्याचं वाईट नाही वाटलं पराभूत झालं, कारण काम आपलं चालूच आहे। मी 5 वेळा निवडून आलेले नगरसेवक म्हणून, तेव्हा आता पडल्याचं काय आम्हाला दुःख नाहीये। हार जिती होत असते परंतु काम कधी थांबवायचं नाही आणि विशेषतः जातीवाद एवढा वाढलेला असतो की महानगरसेवक नको तो नको, एसटी मध्ये पण हा नको तो पाहिजे, अशा गोष्टी चाललेल्या असतात। भांडणारा नगरसेवक नको, बोलणारा नगरसेवक नको, फक्त हात वर करणारा पाहिजे, अशी परिस्थिती असते। त्यामुळे दोघांचं यश आपल्यासाठी अतिशय चांगलं आहे। सुरेश निकाली सुद्धा निवडून यायला पाहिजे होते, आम्हाला ते सुद्धा खूप वाईट वाटलेलं आहे, ते सुद्धा कमी मताने पराभूत झालेले आहे, परंतु त्याही भागात आरपीआयचा नगरसेवक निवडून आला नाही पाहिजे अशी तजवीज केलेली असते। त्यामुळे या जागा आपल्या अशा पद्धतीनं 2 आल्यात, 2 पराभूत झाले। एक आपली जागा संत खळवाडीची कमलेश वाळके म्हणून जे होते ते उमेदवार आपल्याकडचे नव्हते, खरं तर ती भाजपची जागा होती, ती आपल्याकडे देऊन ती पुरा भाजपमध्ये त्यांनी ती जागा घेतली होती। आठवले साहेबांनी त्याचा पूर्ण वृत्तांत आपण दिला होता की ही जागा देतात पण उमेदवार त्यांचा आहे, साहेबांच्या कानावर सगळ्या गोष्टी आपण घातल्या होत्या आणि या दरम्यान खरं तिलाबाई ठोसर सुद्धा इच्छुक होत्या, त्याही गेल्या अनेक वर्ष काम करतात,
त्यांना ते तिकीट मिळालं नाही. जेंट्स एसटी वॉर्ड झाल्यामुळे तिकीट त्यांना मिळालं नाही. परंतु त्यांनी ती सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे. त्यांच्याबद्दल मी त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करते, त्यांचा आभार मानते. कारण काम करत आम्हाला खूप त्रास झाला, आम्हाला शिव्या घातल्या, ते दर निवडणुकीत घालतात शिव्या. आणि भाषणात असलं टोचून बोलतात एखाद्या माणसाचा जीव जाईल अशा पद्धतीने भाषण करतात. एवढ्या वाईट पद्धतीने, एवढ्या क्रूर पद्धतीने भाषण करतात. यांनी पाकिटे घेतली, यांनी पैसे खाल्ले, यांनी असं केलं, यांनी तसं केलं, तळतळून बोलतात फार. पण आपण एक नगरसेवक साधा कुठल्या पक्षाला शकतो, वंचितचा आले एक तर नगरसेवक आपले आलेत ना 2. पण तुम्ही 2 नगरसेवक आणलं ह्याचा आयोजन काही कोण करणार नाही. परंतु आम्हाला बरोबर घेतलं नाही, आम्हाला दिलं नाही, आम्हाला मिळालं नाही. किती वर्ष आपण पाकिटच घेणार आहोत? आपण पाकिट देणारे पण बनले पाहिजे ना. आणि आज सगळे जर 2 गट झाले आपल्या आई निवडणुकीत, ते जर एकत्र असते तर अजून 4 जण मिळाले असते आपल्याला, अजून आपले 4 नगरसेवक आले असते. परंतु कसं होतं, आम्हाला गटबाजी करायची सवय. एकच रिपब्लिकन पक्ष असा आहे आठवले साहेबांचा, की जो 5 वर्ष एकत्र असतो आणि बरोबर निवडणूक आली की त्याचे 2 गट होतात. निवडणूक संपली परत एकत्र येतात. मग 5 वर्ष काम करतात, निवडणूक आली की परत 2 गट होतात. आणि या 2 गटासाठी खतपाणी घालण्यासाठी फार बुद्धिमान लोक त्याच्यामध्ये असतात. आता एक परवाची बाईट झाली, मिटिंग झाल्यानंतर एक जण म्हटले, लताताई वावळनी पण भाषण केलं ताई त्या दिवशी. लताताई वावळ, तुम्ही नाही हो, लताताई वावळनी बाईट दिली. त्या म्हटले की कुणाला त्याला 2-2 पद कशासाठी पाहिजे, एकाला एकच पद दिलं पाहिजे. एका माणसाला 2 पद नाही दिली पाहिजे, आपल्या घटनेत नाही. बोलताना पण काय बोलतो याचा अभ्यास सुद्धा करत नाहीत ते लोक. 2 पद कशाला? जर कुणाला वाळकर शहराध्यक्ष आहे आणि कुणाला वाळकर पक्षातला अजून एक पद घेतलंय, जर महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे तर त्याला म्हणायचे 2 पद. तुम्ही नगरसेवक असणं हे महानगरपालिकेचं पद झालं, पक्षाचं आपण एकच पद घेतो. आठवले साहेब खासदार आहेत, मंत्री आहेत, आठवले साहेब अध्यक्ष आहेत. मी नगरसेविका होते, मी सरचिटणीस होते पक्षाची. परशुराम वाडेकर नगरसेवक आहेत, ते महाराष्ट्राचे संघटक सचिव आहेत. त्याप्रमाणे सगळ्यांना एकच पद आहे ना पक्षाचं, 2 पद कुठे घेतली? इतकं अज्ञानीपणाने आपण बोलत असतो ना, 2 पद नाही पाहिजे, 1 पद. अरे पहिलं 2 पद कशाला म्हणतात? आता ठीक, एखादा महाराष्ट्र अध्यक्ष आहे, महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे आणि शहराचा अध्यक्ष पण आहे, तर त्याला म्हणतात 2 पद. मी जर महिला आघाडीचे अध्यक्ष आहे आणि मी केंद्रात पण काहीतरी पद आहे, तर म्हणतात 2 पद. आणि लताताई वावळ ह्या मुळात ताई त्या आपल्या क्रियाशील सभासद सुद्धा नाहीयेत. त्यांनी क्रियाशील सभासदाचा साधा फॉर्म देखील भरला नाही. उलट त्या अजितदादा पवारांना सांगायला गेल्या की मला माझ्या मुलासाठी तिकीट द्या. तेव्हा अजितदादा म्हटल्यावर तुम्ही ते आरपीए वाले आहे ना तिकडे सोनकांबळे ताई ते मागवतात, तिकडं तिकीट मागा. नाही नाही नाही, त्यांचं आमचं जमत आहे, त्यांचा गट वेगळा, आमचा गट वेगळा, ह्या त्या बोलून आल्या. म्हणजे तुम्ही आपल्या पक्षाची इज्जत काय ठेवता समोरच्या माणसाकडे? काय बोलता तुम्ही? त्यामुळे हे जे बोलणं आहे, ह्याची वागणुकीची पद्धत जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत आपली यश येणार, आपली प्रतिमा जी आहे ना ती तशीच राहणार आहे. आता ठराविक लोक आपल्याकडे आहेत, ते दर निवडणूक आली की ते भांडणार म्हणजे भांडणारच, ते टोचून बोलणार म्हणजे बोलणारच. ते त्यांना चांगलं केल्याचं काही हे नाही. आता इथं कुणाला ओळखायचं पण सत्कार सगळ्यांनी करायला पाहिजे होता, भेटायला पाहिजे होतं. काय आलं, भांडणी सगळ्यांनीच होत असतात, भेटायला पाहिजे होतं. कुणाला तर आलाच बाबा निवडून, एवढे कष्ट करतोय आपण, गेले 10 वर्ष काम करतोय, तुझं अभिनंदन. पण अभिनंदन करायला कोणी आलं नाही. नंतर पाळे साहेबांना बोलवून त्यांचं अभिनंदन केलं होतं कसं बसं, ते पण दाखवायला की आम्ही तुझं अभिनंदन केलंय, कोणाचं नाही केलं, हे दाखवायसाठी. म्हणजे कोणतंच देऊन अशा ह्याला कोण करू नये, अशा पद्धतीनं प्रचाराला आपण यायला पाहिजे होतं. आपण आता उद्या महापालिकेत काम आपलं होणार आहे, उद्या वारवंशी इथलं काम आहे, उद्या टोचरत्यांची इथलं काम आहे, उद्या थेरगावचं काम आहे. आपण त्याच नगरसेवकाकडे काम करून घेणार ना, आपण कुणाकडे जाणार? आपण दुसऱ्याला इज्जत दिली पाहिजे आणि आपण पण दुसऱ्याकडनं आपल्या स्वतःसाठी इज्जत करून घेतली पाहिजे. हे काम आपण आधी करा. आलेल्या नगरसेवकाचं आपण कौतुक केलं पाहिजे की दोघे मला पहिल्यांदा जेव्हा भेटायला आले, दोघांसाठी 2 बुके आणून ठेवले ऑफिसमध्ये. विचारा त्यांना की आम्हाला अजून आनंद वाटला की आले 2 नगरसेवक येणं म्हणजे साधी गोष्ट नाही. साध्या ग्रामपंचायतीच्या सदस्यासाठी जी मारामारी होत असते तिथे येतात. आपण नगरसेवक ह्या महापालिकेतला आपण आणलेले आहे. दोघांची मी सत्कार केले. ते म्हणले काय आम्ही बुके नाही घेणार, तुम्ही निवडणुकीत पडलात. म्हणजे पडायचा विषय नाहीये, तुम्ही आलात हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपण या दोघांचे या ठिकाणी कौतुक करते. आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. अक्षय दुनगाव, तुम्ही वारमोंच्या इथे राहता, तुमचा वॉर्ड आहे, ठोसर त्यांचा वॉर्ड, खूप चांगले वॉर्ड आहे, तिथे आपले नगरसेवक येऊ शकतात. त्यासाठी खूप काम केलं पाहिजे. फक्त निवडणूक आल्यावर तिथे मागून काहीच फायदा नाही. तुमचं नाव ते सर्व्हे मध्ये आलं पाहिजे,
एक सर्वे फक्त भाजपचा नाही, 4-4 पक्षाचे 4-4 सर्वे असतात. आपण जरी मोठी भाजप नाव नाही टाकलं तेव्हा ते सर्वे मध्ये आलं पाहिजे. आपण काम केलं पाहिजे. पैसा पण लागतो आपलं काम करायला, ते काय असं बॅनर लावायचं म्हणलं तरी पैसा लागतो, पण आपण काम केलं पाहिजे तर आपल्याला संधी मिळते. तर आपण सगळ्यांनी पुढच्या काळात सुद्धा फक्त पक्षाचं काम तर करायच, निवडून येण्यासाठी फक्त तिकीट मागण्यापेक्षा आपण ते काम केलं पाहिजे. त्यासाठी एकत्र राहिलं पाहिजे आणि गुण्यागोविंदानं राहिलं तर काम करतील. उद्या अनेक कमिटी आहेत महापालिकेमध्ये, अनेक प्रभाग समिती कमिटी आहेत, अजून वेगवेगळे काम आपण घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे, नाही नगरसेवक, परंतु एखादं काम तुम्हाला मिळालं, एखादं तुम्हाला गोष्ट काम तुमच्या वॉर्डातलं केलं तर लोक तुम्हाला तुमचं नाव करतील. तेव्हा ती कामं करण्यासाठी दोन्ही नगरसेवक आहेत. दोन्ही नगरसेवकांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते. कुणाला ओळखताना खरं, कुणाला ओळखायला खूप त्रास झाला, त्याला तर ते घरच्या लोकांनीच त्रास दिलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये कुणाला निवडून आला त्याच्या वॉर्डातल्या लोकांनी विश्वास टाकला कुणालवर, त्याच्यामुळे कुणाला ओळखायचं मी खास अभिनंदन करते. तंत्रपाळे साहेबांचं अभिनंदन करते. आता काही ठिकाणी काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या आपल्याला काही लोकांना माहिती आहेत, परंतु कुठल्याही गोष्टी आम्ही मुद्दामून किंवा जाणून बुजून केलेल्या नाहीयेत. त्यांच्या मागं ते सांगण्यामध्ये अनेक मोठे लोक आहेत, आठवले साहेब आहेत, काही लोक आहेत की ज्यांनी तिकीट दिलं पण निवडून आणण्यासाठी पण प्रयत्न केलेले आहेत. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी एकत्र पक्ष म्हणून आपण काम केलं पाहिजे. दोघांना सपोर्ट आपला असला पाहिजे. मी जेव्हा पुणे महानगरपालिका आठवले साहेबांच्या नावाने त्या प्रयत्नासाठी होणार आहे आणि संपूर्ण निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी त्रास दिला नाही आम्हाला त्या सगळ्यांचं महत्त्वपूर्ण मी आभार मानते आणि त्यांना संधी देऊ. ज्या लोकांनी त्रास दिला नाही असे खूप आहेत, काही लोक आहेत ज्यांनी अजिबात त्रास दिला नाही, तर अशा लोकांना कुठं संधी देता येईल, त्यांना कुठं ना कुठं कसं ऍडजस्ट करता येईल ते 100% बघू, खरंच बघू तुम्हाला. आणि ज्यांनी निवडणूक लढवली, पदरचे पैसे गेलेत, आता ते काय कसे भरून काढायचे त्याला माहिती नाही, परंतु निवडणूक लढवली हरकत नाही, आपल्याला अनुभव त्याचा आला. तर पुन्हा एकदा मी दोघांचा आभार मानते. इथं जो सत्कार आज घेतलेला आहे बाबा सरोदे साहेब, त्याचबरोबर धर्मरत्न गायकवाड, धर्मरत्नाची मेन भूमिका याच्यामध्ये बाबा असतील, आपल्या सगळ्या लोकांनी त्यांचा मला परत मी आभार मानते. संकल्पना तुमची होती, पैसे पण होते. तर कुणाल तंत्रपाळे साहेब, हा सत्कार छोटा आहे असं समजायचं नाही. चिंचवड शहराची जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या सगळ्या लोकसंख्येला माहिती की तुम्ही 2 नगरसेवक आहात. ही खूप मोठी ताकद आहे आपली. तुम्ही जेव्हा एखाद्या विषय मांडा ते लोक बघत असतात. तुमचं नाव पेपरला आलं पाहिजे की ही भूमिका यांनी मांडलेली आहे. आमचे नाव पेपरला यायचे अभ्यासू नगरसेवक म्हणून, ही भूमिका तुम्हाला मांडली पाहिजे. आपण कमी आहोत असं अजिबात समजायचं नाही. आपण आमदारपेक्षा मोठं काम करू शकतो, तेवढी ताकद तेवढा अभ्यास तुमच्या दोघांमध्ये आहे आणि आम्ही तुमच्यासोबत कायम आहोत. तुम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही. पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करताना थांबते. धन्यवाद. जय हिंद. अभिवादन. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी शहर आणि युवक आघाडीच्या वतीने आपले नवनिर्वाचित नगरसेवक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराचे अध्यक्ष कुणाल भाऊ वावळकर, शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष धर्मपाल तंत्रपाळे साहेब यांचं मी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो. आजच्या या सत्कार समारंभाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष युवक आघाडीचे शहराचे अध्यक्ष डॉक्टर धर्मरत्न गायकवाड साहेब, आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक अजिजभाई शेख, रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र महिला आघाडीच्या नेत्या इलाताई ठोसर, आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक गौतमांना गायकवाड, पाटीलताई रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सरचिटणीस पाटीलताई, बाबा सर्वदे साहेब सरचिटणीस, आमचे स्वीकृत नगरसेवक आणि कुठेही ते मानपानाला कधी हापापले नसतात राजेंद्र कांबळे साहेब, शहराचे सरचिटणीस बाबा सर्वदे, शहराचे कार्याध्यक्ष राजू उर्फ सोमनाथ कांबळे साहेब, सोमनाथ उबाळे साहेब, तसेच पाटील साहेब असतील, विलास गरड साहेब असतील, अक्षय दुर्गव असतील, आमचे शेषराव सुरुचे साहेब असतील, कांबळे साहेब, सर्वच बंधू आणि भगिनीनो, आमचे शहराचे कार्याध्यक्ष योगेशजी भोसले असतील, युवा उद्योजक समिंदर साहेब असतील, आपण सत्कार करतोय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे 2 वाघ आहेत
ताईने सगळं मला जे काय बोलत होतं ताईने बोलले, ताईच बोलून गेले कुणाल भाऊ, परंतु मला काय बोलायचंय, अरे सत्कार कुणाल भाऊ ही संकल्पना माझी आहे. तर हे धर्मरत्न म्हणले मी 2 मूर्त्या केल्या, त्यांचा सत्कार करायचा ऑफिसला तर नाही म्हणलं आपण कार्यक्रम ठेवू. तर मग कुणाल भाऊ शिकायला म्हणजे मग कार्यक्रम ठेवा, ही संकल्पना माझी. आणि यांचा सत्कार, दोघांचा सत्कार 7 तारखेला दिल्लीमध्ये होणार आहे. आठवले साहेब आहे त्याच्यामध्ये, आणि आपले बौद्ध समाजाचे जे हे अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू साहेब त्या कार्यक्रमाला आहेत, त्यांच्या हाताने यांचा सत्कार दिल्लीत होणार आहे. मी आज त्यांना सांगतो. तर सांगायचं तात्पर्य, ताईने सांगितलं संघटन कसं केलं पाहिजे. मी आठवले साहेबाबरोबर हे केले, वडापाव खाल्ला, एका टावेलनं आंग पुसलं, हे केलं. अरे त्या कालच्या तरुणाचा आदर्श घ्या, त्याने कसं नियोजन केलं, काय केलं हे नका करू. भाजपच्या ह्याच्यावर सगळे निवडून आले, पुण्यातले आलेले, हे पण आले. कारण ठरलं होतं, महाराष्ट्राच्या बॉडीमध्ये ठरलंय की आपलं चिन्ह पोहोचल्या जात नाही, त्यामुळे मित्र पक्षाचे चिन्ह घ्यायचे कमळ. तुमच्या पोटात दुखायचं काय गरज आहे. आणि तुम्ही एवढे नेते म्हणताय स्वतःला, मग तुम्हाला तिकीट काय घेऊ शकले नाही. म्हणजे मला बोलायचंय बोलू द्या. कारण का माहिती का, कुणाल भाऊने जी पॉलिसी ही केली, त्यांनी जे नियोजन केलं, या सभागृहामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नगरसेवक होणं म्हणजे काय येड्या गबाळाचं काम नाही. आणि ते कुणाल भाऊ एकटेनं हे होता, तंत्रपाळी साहेबांना म्हणजे तळागाळातील कार्यकर्ते आहेत त्यांनाही निवडून आणले. कसं आणलं, काय केलं याचा इतिहास सांगायचा नाही, परंतु निवडून आणले. शब्द दिला होता, शब्दाला पक्का असणारा माणूस कुणाल भाऊ आवडतात. निवडून नाही आणलं तर त्यांचं ते निवडून नाही कळून जाईल ना कसं काय झालं. जो जिता वही सिकंदर निवडून आले, रिपब्लिकन पक्षाच्या नावावर निवडून आलेले. त्यामुळं इथं जे कार्यकर्ते, तुम्ही खरे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, बाबासाहेबांच्या चळवळीला रिपब्लिकन पक्षाला मानणारे तुम्ही कार्यकर्ते, आठवले साहेबांना मानणारे कार्यकर्ते, आणि जे स्वतःला नेते म्हणताय, तुम्ही काय केले इलेक्शन मध्ये, काय केलं तुम्ही. आठवले साहेबांना नेता जर मानत असाल, आठवले साहेबांनी ज्या भाजप बरोबर युती केली, त्या भाजपच्या विरोधामध्ये काम करण्याचं काम तुम्ही केले. बरं ठीक आहे, भाजपच्या विरोधात केलं, पण तुम्हाला जे 5 उमेदवार दिले होते, त्या 5 उमेदवाराचं काम तरी तुम्ही केले का. आणि कुठल्याने तुम्ही नेते म्हणताय, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही पदाचे राजीनामे द्या आणि या माणसाला पुढे करा, पाठबळ द्या. काय ठराव घेताय, पदावर काढा, कशामुळे काढा. अरे तुम्ही स्वतः कुठं होऊ शकला नाही, त्या माणसानं ताई 5 वेळेस नगरसेवक झाले, त्याच्यानंतर एकही झालं नाही. यांनी 1+1 आणलेला आहे. लक्ष्मण गायकवाड तात्याच्या काळामध्ये 4 नगरसेवक आले, 20 वर्ष झाले त्याला. त्याच्यानंतर कुणाल भाऊने तो इतिहास केलेला आहे, त्याचं काहीतरी शिका ना. उगाच काहीतरी करायचंय. पैशासाठी लाचार होऊ नका. आपल्या उमेदवाराला, जो भाजपचा उमेदवार दिलाय, त्या उमेदवाराला 50 लाख रुपये मागताय. अरे कुठली तुमची हे तुम्ही कुठली नीती मागताय पैशासाठी. आज या कुणाल भाऊला आशीर्वाद द्यायला तुम्ही यायला पाहिजे होतं, भाई यायला पाहिजे होतं, नव्हतं यायला पाहिजे होतं. काय अडचण होती तुम्हाला. कुणाल भाऊ काय RSSचा माणूस आहे काय, तर पैसा काय RSSचा माणूस आहे काय. अरे बाबासाहेबांच्या चळवळीचं कुणाल भाऊ 15 वर्ष काम करतायत. त्या माणसानं योग आघाडीचं काम केलंय, हादरपडीचं काम केले, शाखेचं काम करतायत, चांगल्या प्रकारे काम करतात. संघटन कौशल्य त्या माणसामध्ये. युवकाची टीम पुढे केली, धम्मरत्न गायकवाड साहेब युवकाला संधी दिलेली, मार्गदर्शन घेतायत ना. ते आपल्यामध्ये मराठवाड्यात आमच्या मन आहे, मागणं नगर काढल्यावर बघत तुम्हाला मान देतायत ना. ते कुठं हे केलं नाही, कुठं कमी केलेलं आहे. मी वेळ घेतो थोडं का, कुठं कमी केलेलं कुणाल भाऊने सांगा. मी काय कुणाल भाऊची चमचेगिरी किंवा काही करत नाही, सत्य मांडतोय. मी पण एक तळागाळातला कार्यकर्ता आहे, बाबासाहेबांच्या चळवळीचं काम करतोय, मराठवाड्यात इथं आलेलोय, काम करतोय. तुम्ही स्वतःला नेता कुठे नेताय, तुमचं काय, तुमच्या ठिकाणी अस्तित्व काय. जर तुम्ही एवढे नेते असतात तर तुम्हाला मित्र पक्षाने जसं कुणाल भाऊला हे करून तिकीट दिलं, तुम्हाला दिलं असतं ना. मित्रांनो तुम्हाला सांगतो, नाव घेताय, परंतु मित्र पक्षाच्या आमदाराकडे गेलो, साहेब असं हे करायचंय, त्याला घेऊन येऊ नका म्हणजे हे असं, त्यांना घेऊन येऊ नका. तुमची अशी तर मित्र पक्षाची म्हणजे मैत्री नाही. तुमचे चांगले संबंध ठेवा. तुम्हाला आता मी
भावी नगरसेवकाचं तुम्हालाही बोलतोय, तुम्हाला सांगतोय, आपल्या मित्र पक्षाशी जिथं काम करतोय त्यांच्याशी चांगले रिलेशन ठेवा, फुगीरपणा दाखवू नका, खंडणी वसूल करून त्यांना पैशाचा माज दाखवू नका. जेवढं आपल्याकडं रद्दीचे कागद बघितलेत का आपण, तेवढं त्या लोकांकडे पैसे, आणि आपण जेवढं लोकांना बघतो का तेवढं त्या लोकांकडे सोन आहे. त्यामुळे ती बरोबरी करू नका, खंडणी वसूल करून आणि कुठून तरी पाटीलमारी करून असं काही करण्याचं काम करू नका. पक्षाला दिशा द्या, तरुणाला साथ द्या. आणि कुणाल भाऊ, मी आणि वरच्या नेते मंडळाला सांगतोय, अजित भाई, कुणाल भाऊ इथून पुढं विधानसभा आणि लोकसभेपर्यंत या ठिकाणी अध्यक्ष असतील असा ठराव सगळ्यांनी पास करा. हे आठवले साहेबांना तुम्ही हे करा. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुला मला वाटेल की बाबा आता मी कंटाळलोय आता शहराचं अध्यक्षपद हे करून मला दुसऱ्याला करायचंय, आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगतोय, ताई थांबा जरा 2 मिनिटं. कुणाल भाऊ काय म्हणले होते, शब्द दिला होता, कुणाला दिला होता सांगत नाही, मी नगरसेवक झाल्यानंतर तुम्हाला अध्यक्षपद करीन. परंतु तो लोक तेवढी ही नाही. आणि तुम्ही या ना स्वागत नाही राव केलं साहेब, त्यांना खंत व्यक्त केली आठवडे साहेबांबरोबर की साहेब मी निवडून आलो, साधं माझे ह्याला पण आले नाही, आणि ह्याला तो प्रचार आले. साहेब काय म्हणले, ते असतं तर तू पडला असतास म्हणजे, जाऊ दे नाही. मी म्हणलं मी पट्ट्या होतो, म्हणजे तू इकडे होतास म्हणून ते तिकडे होते असं साहेब म्हणले. कुणाल भाऊ तंत्रप्राई साहेब, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आहेत. तुम्ही भीमाचे वाघ आहेत, आठवले साहेबांचे पॅन्थर आहेत, तुम्ही कुठेही कमी पडणार नाही. 2 हे 128 ला त्याच्यामध्ये आपलं सरकार म्हणजे आपण सत्तेमध्ये आहोत. भाजप मित्र पक्ष त्यांच्या मागे 5 आमदार आहेत. त्यामुळे कुठेही घाबरायचं काम नाही. ते काम करतील, सर्व यांना ते पूर्ण होतील. परंतु रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समय ठेवा. आणि तुम्हाला सांगतो, कमिटीच्या असतील ते मिळतील ना, पण कुणाला मिळतील? ज्यांना पक्षाच्या विरोधात काम केले त्यांना मिळणार नाही. ज्यांना केलं असेल त्याला मिळतील. ठरवते ते कुणाला काय करायचंय. मला नगरसेवक कुठला असतो काय म्हणते त्याला, स्वीकृत आहे ना, मला स्वीकृत सदस्य म्हणता येत नाही, स्वीकृत म्हणता येत नाही, स्वीकृत सदस्य म्हणतो मी. मला ते पद माहित नाही तर मी पद कसं घेते. स्वीकृत सदस्य, त्याला स्वीकृत सदस्य म्हणतात. त्याला स्वीकृत म्हणल्यानंतर कसं मिळेल बाबा तुम्हाला. त्यामुळं तुम्ही निवडून आलात, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. हे जे आठवले साहेबांचे सच्चे कार्यकर्ते जे उडाले ते कावळे, आणि तुमच्या समोर आहे ते बाबासाहेबांचे शिवाजी महाराजांचे बावळे. तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. गायकवाड साहेब चांगलं नियोजन तुम्ही केले, बाबासाहेब साहेब तुम्ही चांगलं नियोजन केलंय, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला खतमे हमारा सलाम केलेला आहे. तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी तुमचं हे काम अतिशय जोमाने पुढे राहावं हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, प्रबोध भारत. कष्ट केलं तर पगार मिळतो, त्या प्रकारे त्यांनी कष्ट केलं म्हणून त्यांना त्यांचा पगार मिळणार. जर आपणही कष्ट केलं असतं तर त्या कष्टाला आपल्यालाही यश आलं असतं. बोलतात, बोलायला सोपं आहे पण निस्तारायला अवघड आहे. अशा प्रकारे मला एकच म्हणायचंय, जे कुणाला ओळखचं काम आहे, आतापर्यंत पिंपरी चिंचवड मध्ये कुणीही तसं कार्य केलेलं नाही, करणारही नाही आणि केलेलंही नाही. ते कार्य आता करतात, आता बोलतात, मोठं बोलून गेले आणि मोठं बोलतात. आणि ज्या टायमाला मी इलेक्शनला उभं होते मी 50 मतावरनं पडलेली, त्या टायमाला मला आठवले साहेबांना माझ्या सभेला येऊन द्यायचं बंधन घातलं होतं की यांच्या सभेला कुणीही माणसं येणार नाही, तुम्ही येऊ नका साहेब, आणि लोक जमणार नाही असं म्हणून शक्तिवत्तीला कार्यकर्ते बसले जमा म्हणून पण माझ्या सभेला आले नाही. असे कार्यकर्ते इथं बोलून गेले. आता काय बोलता तुम्ही? आता माणुसकी दाखवता. आतापर्यंत माणुसकी कुठे गेली? आतापर्यंत माणुसकी हरवली होती ना, आता माणुसकी कमवली का? आता कुणाला ओळखतो? त्यांनी केलं कार्य म्हणून त्यांचा प्रसाद मिळाला म्हणून तुम्हाला आता उजेड पडला का? आता प्रकाश पडला का? की बाबा आता आपणही केलं पाहिजे, माणुसकी दाखवली पाहिजे. त्या टायमाला जर माणुसकी दाखवली असती तर आतापर्यंत 4 नगरसेवक असते. जे पुन्हा नगरकर्ते काम केलं, आता 1 नगरसेवक आणला, पुढच्या वेळेस 5 नगरसेवक तरी 100% त्यांच्या
पद्धतीने निवडून आणणार आहे. एकाएकी फळ खाल्ल्याबरोबर तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नसतं. दमादमाने त्याला थोडंफार मेहनत करीत गेलं पाहिजे, हालचाल केली पाहिजे. आज तो नवीन तडकदार पोरगा आहे. आज त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे, आपण त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. मी 30 वर्ष झालं ह्या आरपीआय मध्ये आहे, 30 वर्ष राजकारणात आहे. 30 वर्षात मला मी 4 वेळेस इलेक्शन लढवलं. मी एक वेळेस राजाराम कापसेच्या पॅनल मध्ये होते. त्याही टायमाला मला असा धोकाबाज झाला माझ्या बरोबर. मी स्वतः लढले. त्या टायमाला आठवले साहेबांतर्फेच लढले. त्या टायमाला मला चिन्ह घ्यायचा बंधन घातलं होतं आरपीआय आठवले गटाचं. आधीपूर्वच आपला पक्ष नसल्यामुळे मी लढले तिथं, पण मी 50 मतावर पडले. त्यावेळेस मी काय लढले नाही, शांत बसले. म्हटलं चला जाऊ द्या. आताच म्हणून येण्यात येईल की तुमचा चान्स खरोखर 100% तुमचा चान्स होता. चला पुढच्या वेळेस चान्स आपण शोधू द्या. त्याचा प्रसाद मिळेल कधीतरी. 30 वर्ष आपण कार्य केले, त्याचा प्रसाद मिळणार. आपण मंदिरात आपण सेवा केली तर भगवान दत्त बुद्धांनी जे शिकवलं शांततेचा मार्ग हे करा, त्या पद्धतीने आपण चाललोय तर होईल. तसं या कुणाल वावळकरनी आता नगरसेवक झाले. मला एकच म्हणायचंय, प्रत्येक जणांनी एकच अपेक्षा नाही ठेवायची. एकच अपेक्षा ठेवायची नाही की मी कायम नगरसेवकच होईल आणि पुढच्या वेळेस आमदार, पुढच्या 5 वर्षात आमदार. पुढचं स्वप्न बघत चालायचं, पायरीवर चढत चालायचं, खालच्या पायरीला माघारी यायचं नाही. काय लोक आमदार झाले, आमदारीला उभा राहिले, पुन्हा नगरसेवकला येऊन उभा राहिले. म्हणजे काय तुमची किंमत राहते? किंमत राहत नाही. पुढच्या लाईनला चालायचं आणि मागच्याला जागा द्यायची, मागच्याला सपोर्टिंग करायचं आपण. हे तुम्ही करा. आज तुम्ही हे 5 वर्ष जरी तुमचे हे गेले, हे काय नाही. आमचा कुणीतरी आहे ना ठाण्याबाग, आमचा कुणीतरी महानगरपालिकेत लढणारा, अगर अडवणारा आमचा ठाण्या वाद गेलेला आहे. ज्या टायमाला कुणाल वावळकरचा प्रचार करायचा होता त्या टायमाला कुणीही प्रचाराला एकही आरपीआयचा कार्यकर्ता आला नाही. एकही एक बाबासाहेब त्यावेळी झालं का? झालं का? बाकीचे कार्यकर्ते कुठं? विनोद चांगले हे रात्र दिवस मात्र पडीत पता तोंडावर नाही बिचारा. आणि आम्ही नवरा बायको, माझे मिस्टर आणि आम्ही 2 जण आणि हे 2 जण, आम्ही 4घच फक्त इमानदारीनं आणि प्रामाणिकपणाने केलं. त्याचा प्रसाद आम्हाला मिळेल या ना मिळेल त्याच्याबद्दल नाहीये. अपेक्षा की कुठलं काम आपण करतोय असं नाहीये. म्हणून मला एकच म्हणायचंय की वावळकर तुम्ही चालले महानगरपालिकेत आरपीआयचे नगरसेवक म्हणून चालले, आठवले साहेबांचे चालले राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेबांचे नगरसेवक म्हणून चालले तुम्ही. असं गुंगवा किती महानगरपालिका हलवली पाहिजे की 2च नगरसेवक आले पण खरोखर आमच्या याला ओढ लावून गेली. अशा पद्धतीत कार्य करा. मला एवढंच म्हणायचे. आणि आता सपोर्ट राहू द्या. आता तुम्ही गोर गरिबांची कामं करा. रात्री फोन केला तर पटकन उचला, त्यांच्या वेळेला धावा, त्यांच्या दुःखात सहभाग व्हा. आणि आतापर्यंत झालेले इथून पुढे होणार हे मला खात्री आहे आणि करणार. मला पण काय बोलायचं पण आम्हाला बोलता येत नाही. कारण की महत्वाचं हे असतं, आपले लोक 2 आपले नगरसेवक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांच्या पक्षाचे आणि त्यांच्या चळवळीचे विचाराचे आपले 2 नगरसेवक निवडून आले. ह्याचा फार आपल्याला अभिमान पाहिजे. आपल्याला तिकीट भेटलं का नाही भेटलं, आपण आलं का नाही आलं, हे जळणपणा आपल्यामध्ये असणं हे योग्य नाही. यासाठी जी ताकद पाहिजे आपल्याला. बाकीचे विषय काढण्यापेक्षा मला असं वाटतं आपले 2 नगरसेवक आले, त्या नगरसेवकांसंगत पंचायत बाबतीचं पालिकामध्ये भेदभाव झाला नाही पाहिजे. आम्हाला बी अपेक्षा, आमचं पुण्यामध्ये जे उपमहापौर पद दिलं, तुम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये उपमहापौर का देऊ शकत नाही? त्यासाठी लढाई पाहिजे होते. पक्षा तुमच्या नगरसेवकासाठी लढणं आपल्याला गरजेचं आहे. कारण की आपले नगरसेवक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये गोरगरीब वंचित जे आपले लोक
गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी लढणारे दोनच नगरसेवक आहेत चळवळीमध्ये, जे फुले शाहू आंबेडकर विचारधाराचे आहेत. ते आपले कुणाल भाऊ होळकर आणि धर्मपाल तंत्रपाडे. त्यांना जाणवी अनेक वेळा आता काय बोलली, 10,000 आणि 17,000 निवडून यायची कॅपॅसिटी, त्यांची क्वालिटी, त्यांच्यापाशी कामाची जी पद्धत आहे, गोरगरिबांमध्ये राहतात, त्यासाठी ते आपले तंत्रपाडे साहेबांना कुणाल होळकर साहेब निवडून आलेले. आता ह्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. कोणत्याही बाबतीचं पालिकामध्ये गोरगरिबांचे काम आपल्याला करून घ्यायचे असं तर हे आपले 2 नगरसेवक आहे. आणि आपल्याला तुम्हाला हे माहित नाही आता कुणाल होळकरने आणि आम्ही हे कुणाला माहित नाही, आठवले साहेबांनी ज्या पद्धतीने भीमा कोरेगाव, बरोबर ना, भीमा कोरेगावचा विषय कुणाला माहिती नाही, आतापर्यंत सगळं झोपीमध्ये. मी आणि कुणाल होळकर आम्ही मुंबईला जाऊन बसून आता थोड्या दिवसात न्यूज चांगली येणार आहे. 9.5 एकर जी जागा होती, ती जागा मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब, ती आता आपल्या भीमा कोरेगावची जागा दिसून येणार आहे कायदेशीर. त्या जागेसाठी मी चळवळीमधून आम्ही पळापळी केली. ती एक आपण चांगली न्यूज थोड्या दिवसात येणार. जास्ती काय नाही बोलतो मी तंत्रपाडे साहेबांचा आणि कुणाल साहेबांचा मी शुभेच्छा त्यांना देतो. आज या पद्धतीने चांगलं बाबा चौधरी साहेबांनी आणि आपले धर्मपाल गायकवाड साहेबांनी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेतला. चांगल्या साहेबांनी त्यांनाही शुभेच्छा देतो. चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आपण अजून घेऊ. आता इतकं बोलून थांबतो. खूप खूप शुभेच्छा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीचे होते त्यांना देतो. इतकं बोलून थांबतो. कथाकार गौतम बुद्ध यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने या व्यासपीठावर बसण्याचं आणि महानगरपालिकेपासून सर्वोच्च पदावर बसण्याचं जे अधिकार दिले ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतोय. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने नव्याने निवडून आलेल्या आमच्या दोन्ही नगरसेवकांचा या ठिकाणी ज्यांनी सन्मान आयोजित केला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बाबाजी सरोदे साहेब, धर्मरत्नजी गायकवाड, पाटील ताई, आमचे वरिष्ठ नेते अजितभाईजी शेख आणि आमचे मार्गदर्शक विनोदजी चांदमारे साहेब, ते दोघांचे मार्गदर्शक या ठिकाणी नेहमीच राहिलेले ज्येष्ठ नेते श्रीमंत शिवशरण साहेब, श्रीकृष्णात नगर सदस्य सन्मान्य कांबळे साहेब आणि जे सूत्रसंचालन या ठिकाणी करतात युवराजी भास्कर साहेब आणि मायला तायरसकर आणि उपस्थित या ठिकाणी पाटील साहेब असतील. सर्वच आपले ज्येष्ठांना सगळ्यांचे नाव घेतले कारण मी सांगितलं की 5-10 मिनिटात हा कार्यक्रम आपण उरकणार आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तिकीट मिळण्यापासूनचा जो संघर्ष आहे तो फार कठीण संघर्ष होता आणि मी खऱ्या अर्थाने एक प्रामाणिक शहराध्यक्षाला आणि चंद्रकांताताई सोनकांबळेला या ठिकाणी धन्यवाद देईल. माझ्या कुणाल भाऊ होळकरांना या ठिकाणी धन्यवाद देईल. बहुजन समाज पार्टीमध्ये गेल्या अनेक वर्ष काम करत असताना, गेले 10 ते 12 वर्ष बहुजन समाज पार्टीमध्ये काम करत असताना एकतर्फी लढाई या व्यवस्थेच्या विरुद्ध मी लढत होतो आणि प्रत्येक इलेक्शनला हार मात्र ही नक्की होती. 2002ला माझे बंधू लढले तेव्हा हार, 2007ला मी लढलो तेव्हा हार, 2012ला माझी पत्नी लढली तेव्हा हार, 2017ला लढलो तेव्हा पण हार. आणि मी काही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये आज आलो नाही. मी पॅन्थरच्या काळापासून माझे बंधू 2002ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये गेले. त्यानंतर मी स्वतः गेलो. मी पहिली शाखा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची विकासनगरला खोदली. पण दुर्दैवाने त्यावेळेस माझ्या भावाचं तिकीट नाकारलं गेलं 2002ला आणि आम्ही थोडंसं आरपीए पासून लांब झालो. पण 2017ला मी परत ट्राय केला. आपलं 2007ला परत नशिबी आलं की जे व्हायचं ते झालं. पण पुन्हा भाऊ बहुजन समाज पार्टीमध्ये काम करत असताना ते 9वीला शिकत होते आणि मी तेव्हा केडर देत होतो. कारण की मी बहुजन समाज पार्टीमध्ये काम करत असताना केडर बेस कार्यकर्ता आहे आणि 5 माझं केडर चालायचं आणि ते शाळेतून यायचे आणि त्या बुद्धविहार जिथं आता त्यांचं ऑफिस आहे त्या शेजारी ते खाली बसायचे आणि मी केडर द्यायचो त्यांना 5 तास. ते नंतर मला एक वेळा भेटले आणि त्यांनी सांगितलं, साहेब किती वर्ष संघर्ष करणार, कुठेतरी तुम्ही थांबा, आरपीआय मध्ये या, तुम्हाला न्याय देतो. आणि मी त्यांना स्टोरी सांगितली, 2002ची सांगितली, 2007ची सांगितली. त्यामध्ये माझ्यावर विश्वास ठेवा.
तुम्ही कोणावर विश्वास नाही ठेवला तर चालत, पण माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मी त्यांच्या विश्वासावर ठेवून माझ्या मोठ्या बंधूंना विचारलं ते 2015ला नगरसेवक देवरूख कॅन्टोन्मेंटचे झाले. मला असा विषय 2002ला 2007ला काय परिस्थिती घडली आपल्याला माहित आहे ना. परत तुझ्यासोबत तेच होणार आहे. तुम्ही म्हटलं माझ्यासोबत तसं होणार नाही, कारण का माझ्या तालमीमध्ये बहुजन समाज पार्टीमध्ये जे कार्यकर्ते तयार झाले ते शहर अध्यक्ष या ठिकाणी झाले. त्यांच्या हाती काम करणं, त्यांच्या नेतृत्वात काम करणं हे माझा स्वाभिमान आहे. आणि मी पुन्हा भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर तिकीटचं फार म्हणजे हे झालं, पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की एवढी मोठी ऑफर माझ्या तिकीटच्या वेळेस एवढी मोठी ऑफर कोणाला होती. त्या 16 नंबर मध्ये काय घडलं मला अजून माहित नाही. मी आता ते खोलणार आहे. करोड रुपये, ओरिजिनल गाडी, दुसरा 25 लाख देतो, तिसरा 50 लाख रुपये देतो, कितीतरी लाख रुपयाची ऑफर शेवटच्या क्षणापर्यंत 3:10 असेपर्यंत त्या तिकीटचं शेत आलं होतं. पण कुणाल भाऊला मानावं लागेल. कुणाल भाऊ रामदासजी आठवले साहेब ज्याला त्यांना सांगितलं एक गरीब माणसाला मी प्रवेश दिलेला आहे, एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला प्रवेश दिलेला आहे. साहेब तुमचा सगळा आदेश म्हणू शकतो, हा आदेश मी म्हणू शकत नाही. मी समोरच्या व्यक्तीला तिकीट देऊ शकत नाही. तुम्ही काय कारवाई करता माझ्या समोरचा विषय आहे. सोनकांबळे हा विषय आला. सोनकांबळे सरळ सांगितलं, मला फोन केला, बाबा 12 वाजता फोन केला, मला छत्रपती कुठे आहे तुम्ही, तुमची तिकीट मिळाली का नाही तुमच्या हाती. म्हटलं ताई मिळाली. यांचा फोन आला अध्यक्ष म्हटलं तिकीट मिळाली, तुम्ही घाई का जात नाही तिथं. मला ताईने सांगितलं चुपचाप जा, रडल्यासारखा चेहरा करा. समोरचा उमेदवार 3:10 प्रयत्न करत आहे. त्या उमेदवाराने सांगा का मला तिकीटच नाही मिळाली. आणि मी काय केलं, ते तिकीट फाईल मध्ये टाकली, त्या उमेदवारासमोर गेलो. काय असं तसं केलं थोडासा, त्याला वाटतं तिकीटच नाही मिळाली. चुपचाप फॉर्म एपी फॉर्म भरून टाकला, बाहेर आलं तिकीट डिक्लेअर. तर हा इतिहास फार मोठा आहे. मी इतिहास सांगत बसणार नाही, कारण का मी तुम्हाला एक विनंती अशी करतोय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष सन्माननीय रामदासजी आठवले साहेब जे चालवतात, काही प्रमाणात लोक म्हणतात की बाबा सत्तेमध्ये, आता तुम्हाला खरं सांगू की पूर्णपणे वाताहत झालेली आहे. आणि हे वाताहत जर पुढे थांबवायची असेल तर आपल्याला राजकीय सत्तेच्या माध्यमातून समाजकारण करणे, राजकारण करणे, धर्मकारण करणे, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. तुम्ही जर राजकीय अस्पृश्यता आजपर्यंत मी बाळगत होतो, 2002 पासून माझ्या पराभवाचे जेव्हा मी कारण शोधले ना, तेव्हा मी राजकीय अस्पृश्यता बाळगत होतो. माझ्या प्रभागामध्ये ज्याचे 5 घर आहेत, मी एसी कॅटेगरीची गोष्ट करतो, मी वेळ घेणार नाही, ज्याचे 5 घर आहेत तो माझ्या प्रभागाचा 2 वेळा नगरसेवक. माझे 1000 घर आहे, मी त्या प्रभागाचा नगरसेवक नाही, कारण का मी आतापर्यंत शिवाय देण्याचं काम करत होतो, पण त्या राजकीय सत्तेचा उपयोग नाही घेत होतो, कारण का तो समाजासाठी घ्यायचा असतो. आणि जे लोक उपभोग घेत होते ते लोक माझ्या समाजाचे, माझ्या बाबासाहेबांच्या आंबेडकर चळवळीला मानणारे लोक नव्हते. त्यानंतर आम्ही विचार केला, कुणाल भाऊने मी, शेवटी फुले शाहू आंबेडकर विचारधारा चालवण्यासाठी बाबासाहेबांचं रक्त अंगात पाहिजे, ते गद्दाराचं रक्त नाही पाहिजे. तर त्याच्यामध्ये आम्ही विचार केला दोघांनी, जरी चिन्हावर लढलो, आपण त्या ठिकाणी निवडून गेल्यानंतर सभागृहामध्ये काय मांडायचं काय नाही मांडायचं, ह्या दोघांचा आमचा अभ्यास झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो आता जाता जाता, कारण का माता रमाईचं स्मारक आता तो आमचा दोघांचा विषय आहे, तो आम्ही जाहीर करणार नाही. पण तुम्ही समाज बांधव या कार्यक्रमाला आल्या म्हणून हे नगरसेवक काय करते हे तुम्हाला सांगणं पण गरजेचं आहे. सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे माता रमाईच्या स्मारकाचा, त्याच्यासाठीचा सगळ्यात मोठं जर बजेट 25 कोटी रुपयाचं करायचं असेल तर आम्ही 2 नगरसेवक करणार. दुसरा प्रश्न आम्ही या सभागृहामध्ये आयुक्ताच्या माध्यमातून मांडणार आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये जेवढे काही बुद्धविहार असतील त्याचं ऍडिट झालं पाहिजे, ते रिपेरिंग झाले पाहिजे, दुरुस्त झाले पाहिजे, तिथं संस्कार वर्ग चालले पाहिजे. मोठ्या प्रमाणात बुद्धविहारामध्ये एमपीएससी युपीएससीचे वर्ग चालले पाहिजे, ही आमची संकल्पना आहे समाजासाठी. आणि तिसरी संकल्पना आमची अशी आहे का जे नेहमी निवडणुकीच्या वेळेस तिकीटसाठी गोंधळ होतो आणि त्यांच्याकडे जे मागणी करावी लागते 5 द्या, 10 द्या, 20 द्या. माझी तुम्हाला विनंती आहे, मी 25 वर्ष या चळवळीमध्ये काम करत असताना 4 वेळा पराभवाचा सामना केलेला आहे काय. आणि मी जिद्दही सोडली. ज्या दिवशी माझा पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून शिवसेना साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. ज्या दिवशी माझा पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी आंदोलनाची तयारी करत असतो. आणि दुसऱ्या दिवशी माझं आंदोलन असतं, लोक म्हणतात अरे हारला परत हा आंदोलन करतोय काय.
आणि 5 वर्ष कंटिन्यू लोकांचं काम करतोय. जसं सगळ्यांनी सांगितलं की सुख दुःखात राहा, तर हे जिद्द चिकाटीने सोडली पाहिजे. आम्ही दोघांनी प्लॅन केला. आता प्लॅन केला म्हणजे काही फार मोठा काही, आम्ही दोघांनी प्लॅन केला की ज्या ठिकाणी 20 उमेदवार आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 20 उमेदवारांची आपण मागणी करतो विविध पक्षाच्या माध्यमातून. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे 20 होतकरू काम करणाऱ्या महिला पुरुष असतील, त्यांनी येणाऱ्या 15 दिवसानंतर, आता पिंपरी चिंचवडची बॉडी या ठिकाणी आहे, आम्ही त्यांच्यासमोर काही बोलणार नाही. सरते साहेब असतील, धम्मरत्न असतील, अजितभाई असतील, सर्वच आमचे कामगार असतात, शिवसर साहेब असतील, काळे साहेब असतील, त्या 20 लोकांनी सांगितलं की मला पुढच्या 5 वर्षामध्ये लढायचं आहे. आणि त्यानं आजपासून तयारी केली तर महानगरपालिकेमध्ये हे दोन्ही बाबासाहेबांची अन्वयी 5 वर्ष त्या माणसाला मदत करणार आहे. 5 वर्ष कुठलंही काम घेऊन या प्रभागातलं, ठाणकोण महानगरपालिकेमध्ये करणार. फक्त त्या माणसाची सुरुवात त्यांनी कमिटीला सांगायची की मला पुढच्या 5 लढायचं आहे आणि मला आता सुरुवात करायची आहे. पुढच्या 5 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कमसे कम 10 नगरसेवक तरी निवडून आले पाहिजे, हे संकल्प आम्ही दोघांनी केली. आज जाता जाता मी पुन्हा बहुत धन्यवाद व्यक्त करतो, कारण का असा अध्यक्ष बऱ्याच वर्षानंतर ह्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला लाभलेला आहे. पावसात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बोर्डची शाखेचे उद्घाटनाचा धमाका घेतला होता आम्ही काय, आणि आता तो आम्हाला परत सुरू करायचा आहे, परत वाढण्यात जायचं, आम्हाला परत तुमच्यापर्यंत यायचं आहे. दोन्ही नगरसेवकांनी ठरवलेलं आहे, ज्या ठिकाणी जर माझा कार्यकर्ता सक्षम असेल त्या ठिकाणी दोन्ही नगरसेवक तिथं जाणार आहे. काय अडचण आहे सांगा मला, काय अडचण आहे सांग, तयार हो. आणि पूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम हे दोन्ही नगरसेवक मिस्टर रामदासजी आठवले साहेब, जे आमचे आदरणीय समाजाचे नेते आहेत आणि खऱ्या अर्थानं तो माणूस अभ्यासू आहे. मी माझ्या जवळून बघितलं, जेव्हा माझा प्रचार चालू होता तेव्हा मला प्रचारात एकच सांगितलं होतं, लोकांना काय वाटतं की रामदास आठवले साहेब माफ करतात. ज्या लोकांनी वेगळे म्हणजे आता काही बोलत नाही, मला एवढंच म्हणले गाडीमध्ये, यांच्यावर लक्ष ठेवू म्हणला, यांच्यावर लक्ष ठेवू म्हणला. पण मी आठवले साहेब लोकांना काय वाटते की बाबा झालं, समजा इलेक्शन झालं, माफ केलं. आठवले साहेब माफ करत नाही. आठवले साहेबांनी मला गाडीत सांगितलं होतं, तंत्रपाळे तुझ्या विरुद्ध तो काम करतो लक्षात ठेवू. पण मी तथागत गौतम बुद्धाचा अन्वय आहे, सगळे विसरलो, जिंकलो, विषय संपला. जय हिंद जय भारत. धम्मरत्न गायकवाड आणि आमचे नेते बाबासाहेब सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली जो कमलेश वाळके आपले प्रभाग क्रमांक 9चे उमेदवार होते, ते तुम्ही घाला सगळ्यांना, लय उशीर केला. त्यांनीही 13,000 मतदान घेतला. खरं सांगायचं म्हटलं तर मी धम्मरत्न आणि बाबासाहेब विरोधी चालणारे अजितभाई शेख, रुक्मिणीताई पाटील आणि मोरारजी भास्कर, विकास गाडे आणि सर्वच कार्यकर्त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण या रिपब्लिकन पक्षामध्ये एक मी शहराध्यक्ष म्हणून काम करतो, आमचे धर्मपाल तंत्रपाळे उपाध्यक्ष म्हणून काम करतात. खरं तर ते माझे गुरु आहेत. मला 9वीला असताना त्यांनी मार्गदर्शन केलेलं, त्यांनी आंबेडकरी चळवळ दाखवलेली. पण योगायोग असा आला, गुरुला काहीतरी कृतज्ञता व्यक्त करावं म्हणून त्यांनी माझ्या हाताने गेलं गुरुदक्षिणा. गुरुचा माझ्यावर विश्वास नव्हता ना. गुरु काय म्हणायचे, अरे नको नको माझं तिकीट कट करते ना. मी म्हणलं मी आहे ना गुरुजी, तिकीट काय कट होऊ दे. चांदणारे साहेबांनी जवळ बघितलं कमलेशजी, जो त्यांच्या तिकिटाला संघर्ष झाला, इतका संघर्ष झाला. म्हणजे 16 नंबरला एवढं काय, माझे सर्व घरचे मंडळी भाऊ आहेत ते सांगतील गाड्या यायच्या आणि आतमध्ये चला ना, आतमध्ये बसायचं. म्हटलं काय नाही बसायचं आतमध्ये. कुणाच्या तरी माध्यमातून, कुठल्या भाईच्या माध्यमातून येत होतं. पण खरं सांगायचं म्हटलं तर एक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याला, जो फुलेशाह आंबेडकरांचं काम रक्तात त्यांच्या आहे आणि सातत्याने करतात, त्या उमेदवाराला माझ्या माध्यमातून, म्हणजे मी साधा कार्यकर्ता आहे, माझ्या माध्यमातून ते तिकिटासाठी फक्त सहकार्य झालं. कारण की ते जे निवडून आले ते त्यांच्या कर्तव्यापर्यंत आले, सहकार्य झालं. त्याबद्दल मला बरं वाटतं. आणि कमलेशरावांचं काय, कमलेशरावांना मला म्हणले की अरे तुमचे 500 तिकीट फायनल केलेत, हे फक्त मला
फोन आला, कुणाला नाही आला शहरामध्ये, आणि मला म्हणले ते कमलेश वाळकेला दिले, त्या आमचा उमेदवार पण नाही, आमचा उमेदवार तुमची जागा, हा भाजपचा उमेदवार तुमची जागा. मी घेतली कमलेश वाळकेची माहिती. कमलेश वाळके आपले वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, त्यांचे वडील रिपब्लिकन पक्षामध्ये होते पॅन्थरच्या मुवमेंटला, तिथेही समाधान झालं. आणि कमलेशजींना विचारा की त्यांना माझा कसलाही विरोध नव्हता. मी सरळ सरळ एक्सेप्ट केलं, सरळ सरळ म्हटलं की बाबा आपली चळवळ पुढे गेली पाहिजे, आपले नवीन कार्यकर्ते आपल्या पक्षाशी जोडले पाहिजे, म्हणून त्यांचंही स्वागत करतो. आणि कमलेशजी, धर्मपाल असतील, आणखी अक्षय असेल, ह्या कार्यकर्त्यांना माझे नम्र आव्हान, इथून पुढे आजपासून कामाला चालू करा. तुम्हाला कुठलीही मदत लागेल, माझ्याकडनं नाही झालं तर धर्मपाल तंत्रपाळ्यांकडनं नाही झालं तर आमदारांकडे, पण तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये मित्र पक्षाचे असे संबंध ठेवा की तुम्हाला झक मारून तिकीट द्यावं लागेल, तरच तुमचं काहीतरी होईल. तुम्ही जर बोलबच्चन करत बसला, सुटापुटात शायनिंग करत बसला, मी अमुकन, माझा एवढाच समाज येईल, माझा मातंग समाज येईल, माझा महार समाज येईल, माझा चांभार समाज येईल, माझा कायकडी समाज, एवढे समाज घेत बसला तर 13,000, 17,000, 10,000, 15,000 मतदान होणार नाही. आपल्याला बूथ प्रमाणे काम करावं लागेल. इथून पुढे जे नवीन कार्यकर्ता येईल त्यांनी कार्यकर्त्यांनी बांधणी केली पाहिजे. आणि नक्कीच आता 5 वर्ष निघून जातील, नक्कीच आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुढच्या पंचवार्षिकला आपण नगरसेवक हॉल याची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज या सत्कार केला तर सत्कारामध्ये ऋण व्यक्त करण्याचा दिवस असतो, आणि हा ऋण हे माझ्यावरती कायम राहतील. सन्माननीय नेते रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून मी या पक्षामध्ये काम करत आहे, आणि त्यांनी जर आम्हाला शहर अध्यक्ष दिलं, म्हणजे आमचे चंद्रकांतताई सोनकांबळे असतील, बाळासाहेब भागवत असतील, दिवंगत नेते सुधाकर जीवार भाऊ साहेब असतील, आजिजभाई शेख असतील, ज्यांनी हा माझ्यावरती विश्वास दिला की हा अध्यक्ष पदासाठी चांगला उमेदवार आहे, आणि अध्यक्ष दिलं. आजिजभाईंनी थोडस जरा ताणलं होतं, कशाला द्यायचं लगेच, पण नंतर ते म्हणले जाऊ दे कुणाला देऊया, त्यांनी दिलं, त्यांचंही धन्यवाद असतो. आणि त्या चळवळीतून जर नगरसेवक पद भेटत असेल ते वेल अँड गुड आहे. म्हणून माझं नेत्यांच्या सगळ्यांवरती, म्हणजे चांदमारे साहेब असतील, सम्राट जकाते साहेब असतील, सगळेच असतील, विलास पाटील साहेब असतील, यांनी सर्वांनीच माझ्या मागे आशीर्वादाप्रमाणे, वडिलांप्रमाणे आशीर्वाद ठेवला. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः जेव्हा माझी निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये मी खूप डिस्टर्ब होतो, म्हणजे सगळे विरोधक मला अटॅक करत होते, आणि इतके अटॅक करत होते ते खूप खालच्या स्टेपला अटॅक करत होते. त्यावेळेस माझे नेते रामदासजी आठवले साहेब आले, माझ्या अंगावर काटा उठला, आणि तेव्हा आले, आणि आठवले साहेबांनी जी सभेमध्ये जो माझा तो चेंज झाला, ती म्हणजे तंत्रपाळे साहेब होते फक्त, आपले चांदमारे साहेब, तंत्रपाळे साहेब आणि बाबा होते, बाकी पक्षातले कोण नव्हते. म्हणजे 100 पदे दिलेत त्यांना, फक्त पैसे घ्यायला येतात, काम करायला 5ही प्रभागामध्ये एकही कार्यकर्ता नाही. म्हणजे कमलेशला पण त्रास दिला असेल, सुरेश भाऊंना पण त्रास दिला असेल, ताईंना पण त्रास दिला असेल, असा एकही पदाधिकारी नाही बाबा झटकून चला आपण त्यांच्यासाठी तरी काम करू, असा कोणताही. विलास पाटील साहेब होते आमचे, दोघे बी जोडी, मामा मामीची दोघे जोडी होती माझ्यासोबत. जेव्हा आठवले साहेब आले त्या सभेला, तेव्हा खरोखर ती सभा झाली, आणि ती खूप चेंज वातावरण झालं, आणि ती सभेच्या माध्यमातून मला लोकांनी निवडणूक हातात घेतली, आणि इतकं प्रचंड मतदान केले की होतं ना भविष्य आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एवढं मतदान, म्हणजे मलाच वाटत नाही मी नगरसेवक झालो त्याला. पोरांना विचारतो, अरे बाबा या प्रभागातला आपण नगरसेवक आहोत का, असा माझा प्रभाग आहे. म्हणून खरं सांगायचं म्हटलं तर मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः जोपर्यंत आठवले साहेब मला अध्यक्ष पदावरनं पाय उतार करत नाही, तोपर्यंत मी कायम अध्यक्ष पदावर. मला साहेबांनी जे सांगितलेलं आहे, कमलेशजी, ब्रह्मरत्न, अक्षय, आपल्याला पूर्ण शहरामध्ये आपले बोर्ड करूया, पक्षाचे बोर्ड केल्यानंतर आपलं संघटनात्मक काम करूया,
ज्या कांबळे साहेब ज्या पदाधिकाऱ्याला स्वीकृतीसाठी आपण ज्यांनी कामं केलीत आपल्या आपल्या प्रभागामध्ये स्वीकृतीसाठी प्रयत्न करूया, विशिष्ट समित्यासाठी प्रयत्न करूया. आणि आपल्याला आनंदाची बाब आज अशी झाली, आज आमदार साहेबांना भेटलो. आमदार साहेब आपल्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये म्हणजे तंत्रपाळे साहेबांना किंवा मला दोघांपैकी एकाला त्या कुठल्या तरी पदावरती घेणार आहेत. आणि माझा तर पहिला प्रयत्न आहे माझ्या गुरूंनाच काहीतरी भेटावं. माझं काय नाही, मला वय आहे आणखी ते जरा थोडे 56 वयाचे झाले. गुरुदक्षिणा त्यांनाच काहीतरी भेटावं. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आज आपल्याला सभागृह रिपब्लिकन पक्षाला मिळणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण नक्कीच आंबेडकरी समाजाचं चळवळीचं काम करूया. महापालिकेच्या मागची बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या मागची जी माता त्यागमूर्ती माता रमाईचं जे स्मारक आहे त्या स्मारकासाठी नक्कीच आणि निश्चितच आम्ही आवाज उठवणार आहोत. विशेषतः आज महत्वाचं सांगतो, 3 एकर मध्ये सन्माननीय शंकर शेठ जगताप यांच्या माध्यमातून विपच्चना केंद्र आज मंजूर केलेले आहेत. तंत्रपाळे साहेब होते, चंद्रकांत साहेब होते आणि मी होतो. शेठनी आपल्या माझ्याच प्रभागामध्ये म्हणजे जवळजवळ 56 एकरची जागा आहे ते पशुसंवर्धनाची आणि त्याच्यामध्ये 3 एकर मध्ये आपलं माझ्या विपच्चना केंद्र माझ्या प्रभागामध्ये म्हणजे मला आवडणार ते माझ्या प्रभागामध्ये होते. त्याचा विशेषतः आनंद आहे. तसंच आपण सर्व या कार्यक्रमाला आलात. आमच्यावरती माझ्या दोन्ही नगरसेवकांवरती मनापासून प्रेम केलं, आशीर्वाद भरभरून दिला. इथून पुढे आपण पक्षाचं समाजाचं काम करू. आणि शाखा बरखास्त प्रभाग आपलं काय कार्यकारिणी बरखास्त असं कोण जर म्हटलं असेल मी त्यांना सांगू इच्छितो की कार्यकारिणी बरखास्त करायला आपल्या घरचा पक्ष नाहीये. आपण काय पक्षाला दिलं ह्याची आपण मोजमाप पट्टी करावी. आपण येड्यागाबाळ्याचं काम न करता एक सुशिक्षित पक्षाच्या कार्यकर्त्यांचं काम करावं. येड्यागावाळे काय करतात, उगाच भांडणं लावण्याचं काम करतात. ते स्वतःचं पण चांगलं करत नाही, दुसऱ्याचं पण चांगलं करत नाही. म्हणून ही कार्यकारिणी कायम राहणार आणि निश्चितच आपण चांगले कार्यकर्ते पक्षाशी जोडलं. धर्मरत्न काय वाईट आहे का? मी युवक अध्यक्ष दिले त्याला, ते सांगा हो धर्मरत्न दिलं का नाही? हा मग तो वाईट आहे का? तो वाईट ना. असे चांगले कार्यकर्ते आपण आमचे योगेश भोसले असतील, आमचे संतोष देगळे असतील, किरण असेल, असे चांगले चांगले कार्यकर्ते आपण जोडलेले आहेत. चिंचवड विधानसभेमध्ये आपण शाखेवाईज नवीन नवीन कार्यकर्ते घेणार. कमलेची आपण भसरी विधानसभेची जबाबदारी घ्या आणि जे आपल्या सोबत येतील त्यांना घेऊन आणि जे आपल्या सोबत नसतील त्यांना सोडून हा रिपब्लिकन पक्ष आम्ही ताकदीने बांधणार आहोत. जोपर्यंत आठवले साहेब म्हणत नाहीत की कुणाल वावळकर तुम्ही आता पद उतार घ्या, तुम्ही रेस्ट घ्या, तेव्हाच मी माझ्यासारखा कार्यकर्ता थांबणार आहे. तोपर्यंत पक्षाचं काम करणार आहे. जोपर्यंत आठवले साहेबांचे आदेश आणि आठवले साहेबांचा आदेश हाच माझ्यासाठी सर्व आहे. आता ते तंत्रपाळे साहेबांसोबतच्या वेळी तिकीट वेळ झालं पण साहेब तसं सारखं नाही. साहेब आपले बॉस आहेत. साहेबांच्या आदेशानुसारच आपण वागणार आहोत आणि आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली, माझा सन्मान केला, धर्मपाल तंत्रपाळे साहेबांचा सन्मान केला. त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मरत्न गायकवाड यांना विनंती करतो की 2 शब्दामध्ये करावे. निवडणूक जिंकणे किंवा हारणे हे महत्वाचे नसून निवडणूक लढत असताना प्रस्थापिताला घाम फोडणे हाच खरा विजय आहे. खरं दादा वाळकीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. पिंपरी चिंचवड शहर आज या ठिकाणी भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर माझे मार्गदर्शक व पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष कुणाल भाऊ वावळकर, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष वाहतूक आघाडी अजितभाई शेख, निमंत्रक चांदमारे साहेब, तसेच बाबासाहेब सरोदे, पाटील मॅडम आणि सगळेच वरिष्ठ पदाधिकारी जे वरती आहे स्टेजवर बसले आणि खाली मान्यवर बसले, सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो. तुम्ही खरंच एका शब्दाला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आले आणि
खरंच अभिमान वाटतोय की मला आठवतंय की कुणाल भाऊंनी जे काही मला पद दिलं, आज मी तुमच्यासमोर जे काही उभा आहे ते फक्त आणि फक्त आपले शहराध्यक्ष कुणाल भाऊ आवळकरमुळेच. मी कुठल्याही पक्षात नव्हतो, कुठल्याही राजकारणातच नव्हतो, पण गेम साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा करताना त्याच वेळेस मला वाढदिवसाची भेट म्हणून कुणाल भाऊ आवळकर यांनी मला युवक शहराध्यक्ष पद दिलं. तेव्हापासून मी कुणाल भाऊच्या मार्गदर्शनाखाली आणि पूर्ण रिपब्लिकन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहिलो. काम करत असताना भाऊ भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या. पॉलिटिकल गोष्टी मला एवढं माहित नव्हतं. मी महाराष्ट्रभर काम करतो, तरुणांना रोजगार योजना, तरुणांना रोजगार उद्योजक बनवण्यासाठी काम करतो. पूर्ण महाराष्ट्रभरात जवळजवळ 4,500 उद्योजकांचं माझं संघटन आहे. ते संघटन मध्ये जेवढं मला काही शिकायला नाही भेटलं तेवढं या 6 महिन्यात मला आरपीआय कडनं भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या. चांगल्याही भेटल्या, वाईटही भेटल्या, पण यातनं मी शिकत चाललोय, अजूनही शिकेल. जर माझे काही चुकी झाली असेल तर त्यासाठी दिलबर्गी व्यक्त करतो. मला माहित नाही प्रोटोकॉल प्रमाणे कसे फोटो टाकायचे काय ते सगळं माहित नाही, पण आज खरंच आनंद वाटतोय की मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचे 2 नगरसेवक निवडून आले. खरं तर 5चे 5 नगरसेवक निवडूनच आलेत, फक्त थोडक्या मतांनी पडलेत, 200, 300, 500 मतांनी. पण त्यातल्या त्यात जे सत्तेवर बसले ते 2 नगरसेवक आपले कुणाल भाऊ आवळकर आणि तसंच धर्मपाल दंतोपाळे साहेब. मला खरं माहिती आहे की तुम्ही समाजाचं आजपर्यंत काम करत आलात, बहुजन समाजाचं काम करताय. आता तर सगळ्यांचंच काम करावं लागणार आहे, पण पहिलं प्राधान्य आपल्या लोकांना द्यायला ही मला माहिती आहे. इथून पुढे चांगले काम करताय. आणि खरंच कुणाल भाऊ तुम्ही आता जे सांगितलं विपश्यना केंद्र जे वाकडमध्ये होते 3 एकरामध्ये, मी विपश्यनाचं माझे 3 विपश्यना झालेत आणि मी त्याचा महाराष्ट्राचा कोऑर्डिनेटर होतो. विपश्यनाचं सेंटर मी कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होतो. सगळ्याकडे फिरलो, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद सगळीकडे विपश्यनाचे शिबिर ऑर्गनाईज करत होतो. भरपूर ते केले. परत मी हे पण केलं, सेवा पण दिली आहे. विपश्यनामध्ये सेवा पण देत असतं, 10 दिवसाची सेवा पण दिली आहे. काम चालू आहे. तर भाऊ मी एकच सांगतो की जे तुमच्या मार्गदर्शनाखाली येत्या पुढच्या निवडणुकीमध्ये मी पण 100% नगरसेवक असणार आहे. मला नगरसेवक जसं तुम्ही धर्मपाल दंतोपाळे साहेबांना नगरसेवक केलं तसं माझ्या पण खांद्यावर हात ठेवून मला पण नगरसेवक करा. आणि पण कामही मी करणार आहे, असं नाही की काम करणार आहे. काम तर चालूच आहे, काम करणार. आता 1 वर्ष झालंय युवक आघाडीचे पद दिलंय, तर मी सगळ्या युवकांना विनंती करतो की जे जे आहेत युवक आघाडीचे ते सगळ्यांनी पुढे या. कार्यक्रमामुळे आपण संपलेला फार कमी वेळ राहिलाय, तर सगळ्यांनी पुढे या. लवकर तुमचा पक्ष प्रवेश घेऊ, तुम्हाला पद देऊ. कुणाल भाऊ आवळकर एकत्र अशा विनंती करतो. आदरणीय खऱ्या अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो. रिपब्लिकन दिले पाठवून आमच्या